वेलकम टू ब्लॉग. गुड मॉर्निंग आहे. कसं काय तुमचं भावांनो? आज आहे मंडे. चला गाईच तुम्हाला एक गोष्ट दाखवतो गाईच, किती अति सुंदर निसर्गाने बनवलेली अति सुंदर गोष्ट ती आपल्या निसर्गामध्ये दाखवतो भावांनो. मला भावांनो हा सण आवड बघू शकता किती सुंदर आलेला आहे. सकाळ सकाळचा सण आवड मग दाखवतो भावांनो. सण आवड बघू शकतो आहे. हे बघा भावांनो किती सुंदर एकदम अतिशय सुंदर आलेला आहे. ही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येते तर आपला माइंड फ्रेश राहतो भावांनो. जाऊया आपल्या मार्गाला. गाईस बघू शकता पण आहोत. ही निसर्गाची किती आहे, किती सुंदरता वाटते. हे बघा हे किती सुंदरता. पक्ष्यांचा आवाज, सकाळ सकाळी पक्ष्यांचा आवाज. हे माणसं चालतंय. हॅपी बर्थडे बेलेटेड. खूप धन्यवाद सारंग, बड्डेच्या शुभेच्छा दिल्याबद्दल. आजचा वर्कआउट आहे बॅक. आज मी मारणार आहे बॅक वर्कआउट. सुरू करूया बॅक वर्कआउटला. आजचा वर्कआउट कम्प्लीट झाला होता. आज होता बॅक डे. आजचा बॅक वर्कआउट कम्प्लीट केलेला आहे भावांनो. तर चला जाऊया आपल्या घरी मस्त. इसका गाजर 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 हाँ. इसका गाजर मजा लगे. कैसा है ये कैसा है? 40 सलगम 40 कांदा पोहे घ्यायला बनवतो. काहीच मी चाललो नाना नाईक पार्कला. चालायला चालतो भावांमध्ये. थोडा नॉर्मल चालू आपण ब्लॉग. तुम्ही बघू शकता कसं आहे निसर्गाने बनवलेलं एकदम सुंदर चरित्र. या अशा चरित्रावर चालणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. जिम पण करायचं, थोडा वेळ चालायचं पण, जेणेकरून बॉडीला आपल्या पूर्णपणे या भेटतं प्रोटीन. खाया प्यायचं मजबूत लाईफ जगाची ना अशाप्रमाणे. मैं तेरी महबूबा, मैं तेरी महबूबा, मैं तेरी महबूबा. यूट्यूब चॅनल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय सो. आम्हाला पूर्णपणे आपण पार करू. घरी झालेलं आहे होतं.
वर्कआउट करून वगैरे झालेलं आहे. गुड मॉर्निंग. आता चाललं घरी भावानं. एक्सरसाइज वगैरे सर्व झालेलं आहे भावानं व्यवस्थित. बाबू बघा हाय करो, हाय हाय करो. घाम निघाला खूप चांगला असतो बॉडीसाठी. चला काय आता घरी जाऊया आपल्या. खूप चांगली गोष्ट आहे, अन्नदान करायला पाहिजे आपण. पक्ष असो का माणूस असो, किती कोणीही असो तर अन्नदान करणं गरजेचं खूप आहे. भावानं नेहमीप्रमाणे अन्नदान करा. हां किती सुंदरचं वाटतं का नाही माणसांनी एक पक्षीला अन्नदान करतो. भैया बहुत अच्छे काम कर रहे हो. आता आलो घरी. जिम बी वगैरे झाल्याने सर्व झालेले आहे, व्यवस्थितपणे झालेले आहे. आता आलो जस्ट घरी. मग तुम्हाला पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे एंडिंगच्या ब्लॉगमध्ये भेटाल. फ्रेश बीस वगैरे सर्व काम आटवून तुम्हाला भेटाल एकच्या ब्लॉगमध्ये. चला गाईज बाय. बिडी झालेलं आहे एकदम टाकाटक ड्रेसिंग मारले ना. आता टाईम झाला 1:45. नेहमीप्रमाणे मग या टायमाला उठतो आणि या टायमाला आंघोळ बिंघोळ करून रेडी होतो. पण तो असतं का पण कुठं बाहेर जात नाही. आणि आता लंच करून घेतो ना. आजचा लंच आहे चिकन आणि राईस. चला जाऊया आपण लंच करायला भावांनो. ड्रेसिंग कशी मारतात तुम्ही नक्की सांगा. एकदम व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स आणि घराला एकदम झकाल दिसतो. त्याच्यानंतर जाऊ पण शाही गुलाब प्यायला आपल्या नेहमीप्रमाणे कोटरे गेटला इथं जाऊ. शाही गुलाब पिऊन घेऊ. आजचा तुम्ही डिनर बघू शकता. लंच डिनर काय आहे, राईस अँड चिकन. खूप टेस्टी असं सांगायची गरजच नाही भावांनो. आता मी फिनिश करून घेतो मग तुम्हाला भेटतो. वगैरे झालेलं आहे ना. आता मी चाललो थोड्या वेळ बाहेर ज्यूस प्यायला शाही गुलाब. तर चला जाऊया आपला शाही गुलाब ज्यूस प्यायला. पण तर बघूया ऊन किती आहे. आज ऊन खूप कमी आहे, मी जाऊ शकतो आज बाहेर. आज सावली पडते कारण की आज पावसाचं वातावरण असू शकतो. 100% पाऊस पडू शकतो भावांनो. काय गॅरंटी नाही की सकाळपासून तो वातावरण बघायला गडगडतो झळक, त्यानिमित्ताने पाऊस पडू शकतो. आता आलं शाही गुलाब. जेवला का? बाबू किलो हॅलो. बसलो इकडे. आज पहिल्यांदा इकडे ट्रॉफिक नव्हतं. खूप आश्चर्याची गोष्ट आहे भावांनो. हा काय लॉजिक होता भावना. आज इथं ट्रॉफिकच नाही. मग गेलो NS रोडच्या समोर. इथं आम्हाला दिसला पप्पू गोल्यावाला. इथं लहानपणी आम्ही गोळ्या खूप खायचो. जी मज्जाची गोळ्या खाली ती कुठं नव्हती लहानपणी. मग NS स्कूल दिसली. मग आमची शाळा दिसली जिथं आम्ही शिकून मोठे झालो. त्या शाळेतून समोर निघलो ते इथं आमचं मंदिर दिसलं. इथं आम्ही यायचो पण आता तर नवीन मंदिर होतं. त्याच्यापुढे गेले छोटे NS शाळा. इथून आम्ही नेहमीप्रमाणे बघत होतो. ही आमची गुफा होती मित्रांची. हा तिथं पुढे आता काम चालू होता कन्स्ट्रक्शनचा. मग गाडी फिरवली. मग गेलो आपण NS जवळ. मग लागली टिळक चौकात. हे सर्वांचे फोटो लावले होते. हा हे टिळक चौक. इथं मी टर्न मारला आणि समोर दिसला भक्कड कॅफे. हा कॅफे माझ्या मित्राचा आहे. इथं सर्व फॅमिली वगैरे येऊ शकतं मागावनं. मग गेला कभी कभी मेरे दिल में खयाल आया है. मग दिसला मला डोंगर. भाऊने डोंगर भिवंडीमध्ये पहिल्यांदा झालेला अवेलेबल झालेला आहे. तर माउंटेन करायला एक विषय यायला लागेल भाऊने. काय इससे कहते हैं इपा शुर गए मैंने मुझे हॅलो बेबी. मग मूज पिलत बसलो होतं भावानं मस्त. मूज तर काय कडक झाले भावानं, काय सांगायची गरजच नाही. मग आलो वापस आम्ही गोकुलनगरमध्ये. इथं गोलावाला दिसला. इथला गोलाला एक नंबर लागतो थंडी. पण गोलाची व्हेरायटी पण खूप आहे भावानं. मग गेलो टाकले आज गोकुलनगरमध्ये.
इकडं पण काय ट्रॉफिक नाही. आश्चर्याची गोष्ट, आज पहिल्यांदा भिवंडीमध्ये काय ट्रॉफिकच नाही भावना. किती सुंदर तर अशी जर राहिली. मी गेलो गोकुळनगरमध्ये भावना मारला भूम तर मारलं गेलं, लागले होते थोडे प्याज. मग घेतले 3 पेपर बोर्ड घेतले. बघू कसे कसे फ्लेवरचे पेपर बोर्ड होते. सर्व प्रकारचे नवीन पेपर बोर्ड आले ते. मग ऑर्डर केले पेपर बोर्ड 10 रुपयाचा होत फक्त. मग घेतल्या 3 ऑर्डर केल्या पेपर बोर्ड. मग काका दादा देत बसलो होते तेवढे. भाऊ हे घे पेपर बोर्ड, हे घेतले पेपर बोर्ड. मी दिला मी माझ्या मित्रांना, कारण की दिला मी माझ्या मित्रांना. पेट एन्जॉय केला पेपर बोर्ड भावांनो. इकडं शेड बसला होता साहिल तांबे, त्याचा इथलं बघा पटा पोस्टर निघले रिक्षावाली हिरो. मग आलो आमचे इथे एरियामध्ये. तर भावांनो हा सण बघून एवढा आनंद वाटला ना मला, काय सांगू तुम्हाला. सूर्य ही शाम मस्तानी. घेतलं तुला ब्लॉग मध्ये. थँक्यू गाईज, याच्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक करा. त्याचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. आता गेलो तुम्ही बाहेर. आता आलो घरी. आता घरात वाजले 6:45 घरी झाले. 6:45 वाजलेले आहे. गायच्या इकडं पोरं क्रिकेट खेळत आहेत, तुम्ही बघू शकता. 7 वाजले. मी 7ला आलो आणि माझा ब्लॉग थोडा मिनिटासाठी बंद होईल, पण तरी पण पोरं क्रिकेट खेळतात. त्याच्या अगोदर तुम्हाला मी यू दाखवतो भावांनो. यू काय खेळता सन आऊट बघू शकता काय झालेलं भावांनो. इकडं क्रिकेट कसं खेळतात मग. ते मॅच चालू झालेलं आहे तिकडे, मोठ्या लोकांची मॅच आणि क्रिकेट खेळतात. चला गाईच बंद करतो थोड्या मिनिटात. चला काय पण आता फ्रेपीस होऊन तुम्हाला करेक्ट 8 वाजता भेटणार आहे. चला काय आता रेडी झालं ना. आत्ता वाजले करेक्ट 8:45. नेहमीप्रमाणे रेडीच होतो या टायमाला. चला गाय चाललो आता साईड शेडबरोबर कुठेतरी कामानिमित्ताने. तो नेटतो आपल्याला. नाही मला कॉल आला होता, कोणा सांगू का. मला जस्ट कॉल आला होता बाबूरावचा. हां बोल ना बाबूराव. हेलो बाबूराव बोलतो. हेलो मैं बाबूराव बोलतो. हेलो कौन है आप, बताओ कौन है. हाँ आप बाबूराव बोलो क्या. हाँ बोलो ना बाबूराव. हेलो मैं बाबूराव. चला गाईस बाबूराव बाय. डॉन म्हणते डॉन म्हणते डॉन. दिल्ली ही चानो मुझे पहचानो कहाँ से आया. मैं हूँ डॉन. तर भावना आम्हाला दिसला आदित्य ठाकूर शेठ. हा चालला होता फरपणे क्रिकेट खेळायला. मग भावाला आम्ही केला, हाय भावा कसा काय तू चालवतो. व्यवस्थित चालू आहे, पण माझ्या भावाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग गेलो आम्ही छत्रपती चौकाच्या समोर. इथे सर्व प्रकारचे खाऊचे गल्ली इथे अवेलेबल आहे. इथं सर्व प्रकारचे डिश वगैरे लागलेले असते नेहमीप्रमाणे. भावनीचं खूप गर्दी असते. डिश मोमोज वगैरे. मग गेलो आम्ही गोकुळनगरमध्ये. इथं पण पोरं बसले तर माझ्या मस्ती चालू होती. हां इथं पण माझे 2-3 सबस्क्रायबर मला भेटले. मग दिसला आम्हाला चॅलेंज ग्राउंड. भाऊनी तर सकाळी मॅचेस होत्या खूप. दुपारी 12 वाजेपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत मॅच होत्या. मग गेलो आदर्श पार्कमध्ये. तर भाऊ याच्या आतमध्ये लागला मेला. इथं लहान पोरं खेळत बसले होते पाळण्यामध्ये मध्ये. इथं बसलेला असं पूर्णपणे माहोल. हाय आमचा आदर्श पार्क रोड. इथं सर्व लहानापासून तर मोठी माणसं सर्व मजा मस्ती करते. चालायला बिलायला येते. आणि इथं सर्वजण ग्रुपवर बसतो. डेलीची बसते. मग भेटल्यावर 2 माझे सबस्क्रायबर जे माझे डेली व्हिडिओ बघते. मग त्याच्यानंतर गेलो मी आईस्क्रीम खायला. शुभम सागर आईस्क्रीम. हा आहे छत्रपती चौकाच्या समोर अवेलेबल आहे भावना. खूप चांगले टेस्टी आईस्क्रीम लागते भावना. तुम्ही नक्की विजिट करा. मग घेतला तर कॅप्चर. हा नेहमीप्रमाणे आपले व्हिडिओ बघतो. तरी मला बोलला की मला ब्लॉगमध्ये घे तुझ्या. मग घेतला. मग आम्ही आईस्क्रीम घेतली मस्त की. हे खूप टेस्टी होती आईस्क्रीम. हे अमेरिकन आईस्क्रीम होती भावना. खूप टेस्टी लागली. एक चला बाय. आजचा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला उद्या पुन्हा भेटूया ब्लॉगमध्ये. गाईज बाय.